देवी आई, माझ्याकडे फक्त फुलांची वेणी आहे ग, हळदी कुंकू नाही, नैवेद्य नाही, काही नाही। देवी आई, तू खरंच माझी प्रार्थना ऐकलीस, मला तुझं दर्शन दिलंसच, पण तू माझ्यासाठी हळद कुंकू पाठवलंस। खरंच आई आहेस तू, अगदी माझ्या ओमाई सारखी। आई अंबाबाई, माझं कुंकू असंच बळकट राहू देत, माझ्या पतीला उत्तम आरोग्य आणि यश दे, माझ्या घराला धनधान्य दे, समृद्धी दे। उदो गो आंबे, तुझं उदो आई। काहीतरी हा चमत्कार नाही, म्हणजे चमत्कारच म्हणायचा ना। आता सखू घरात आली नाही, मग देवीला वेणी कोणी घातली? उगीच यांना बोलले सगळं। वा वा, उंदराला मांजर साक्ष। ती खोटारडी सखू सांगणार आणि तुम्ही ऐकणार? तिच्या मुळमुळ रडण्यावर जाऊ नका, पक्की आतल्या गाठीची आहे ती, तिचंच काम आहे हे नक्की। यात काहीतरी गोम नक्कीच आहे, साधं प्रकरण नाही आहे हे। सखू आत आली असती तर कळलं असतं, मातीची पावलं दिसली असती, पण मग अशी कशी कोणी येऊन वेणी घातली देवीला? की खरंच काही चमत्कार? छे छे, म्हणावू देत, चला सगळं अर्धवटच आहे, जेवण आटपून घेऊयात का आपण? चला जेवून घेऊया। नक्की काय झालंय? सखू खोटं बोलणं शक्य नाही, मग काय हे कोड? वहिनी, जेवण। काय झालं भाऊजी, तुम्ही हसताय का? काय झालंय काय? मला माहितीये, मला माहितीये, तुम्ही 2 वेण्या